नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहत आहात, आपण बनवलेलं आहे खारं वांग. तर वांग आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि आम्ही ते आज कोणत्या पद्धतीने बनवलेलं ती पद्धत मी तुम्हाला तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मसालेदार झणझणीत असं मस्त असं तर्रीवालं वांग जे बनवलेलं आहे त्याला आम्ही खारं वांग म्हणतो. आणि हे वांग आम्ही कसं बनवलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय प्रिपरेशन केलेलं आहे त्या सर्व कृती आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम घेतलेले आहेत 8 ते 9 वांगे घेतलेले आहेत. मस्त असे गावरान वांगे आहेत, फ्रेशली आपण आणलेले आहेत. तर चांगले स्वच्छ कापून घ्यायचे आहेत, ते स्वच्छ धुवून आणि कापून घ्यायचे. आणि त्यासाठी आपल्याला लागणारे मसाले आहेत आपण घेतलेले आहे. हळद 1 चम्मच घेतलेला आहे, धनिया पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, लाल तिखट 1 चम्मच घेतलेला आहे, त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, आपण मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, मालवणी मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा यांची आपण ही पेस्ट घेतलेली आहे, जो आपल्या रस्सा भाजीचा बेस असणार आहे. त्याच्याबरोबर आपण घेतलेलं आहे टमाटर, 1 वाटी टमाटर आपण कापून घेतलेलं आहे. मस्त असं फ्रेश लाल मस्त असं घेतलेलं आहे टमाटर. तर याच्यानंतर आपण हे सर्व मसाले आपण पॅनमध्ये ॲड करणार आहोत. तर जास्त काही वेळ लागत नाही ही डिश बनवण्यासाठी. आपण 2 चमचे तेल घेतलेलं, कढीपत्ता टाकलेला, त्याच्यानंतर आपण हा मसाला ॲड केलेला आहे. जे आपलं वाटण होतं ते आपण ॲड केलेलं आहे. त्याच्याबरोबर आपण टाकलेलं आहे 1 चमचा हळद आणि हळद टाकून त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. हे चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असा तेलाचा सुगंध सुटला, मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे. इकडे टाकलेला आहे आपण लाल मिरची पावडर. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त काही टाईम लागत नाही आहे ह्या गोष्टी ही भाजी बनवण्यासाठी. इकडे आपण धनिया पावडर ॲड केलेली आहे. तर फटाफट अशी होणारी डिश आहे आणि ज्या महिला गृहिणी ऑफिसला जाणाऱ्या असतील तर सकाळसाठी ही बेस्ट भाजी आहे. ती टिफिनला बनवून तुम्ही देऊ शकता तुमच्या मुलांना आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला. टिफिनसाठी एक उत्तम ऑप्शन आहे. सुकी कारल्याची बोलू शकता भाजी बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर आपण टमाटर ॲड करून टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेले आहेत 2 मिनटं तो आपण मसाला फ्राय होऊ दिलेला आहे चांगला. आणि त्याच्यानंतर मसाल्याला तेल सुटल्यावरती आपण वांगं ॲड केलेलं आहे. ते आपण वांगं आपण घेतलेलं आहे, चिरून घेतलेले आहेत वांगी. वांग्यामध्ये चांगला असा मसाला गेला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जस्ट आपल्याला थोडंसं 1 वाटी पाणी ॲड करायचं, बाकी काही नाही आहे. आणि हे वाफून घ्यायचे तर कारले का मस्त असे सुरेख लागतात भाकरीबरोबर, चपातीबरोबर. आणि ह्याच्यामध्ये जास्त जरी पाणी टाकलं तर तुम्ही राईस बरोबर पण खाऊ शकता. आणि थिकनेस ॲड करण्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट आपण टाकलेला आहे. शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं आहे किंवा नाही टाकायचं आहे, पण शेंगदाण्याच्या कुटाने एकदम मस्त अशी टेस्ट येते. भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही राईसबरोबर पण वांगं खाऊ शकता. मस्त असं झणझणीत झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. हे बघा आपण टाकलेलं आहे 1 कप पाणी. तर ह्या डिश साठी जास्त काही टाईम लागत नाही आहे, फक्त 5 ते 10 मिनटात आपण ही डिश तयार केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे गार्निश करायला. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. भाकर आणि भाताबरोबर तर एक मस्त असा बेत आहे हा. तर तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई कराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा मुंबई कराई चॅनलला. सबस्क्राईब दिस चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ. आणि तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या व्हिडिओची रीच वाढेल. प्लीज सपोर्ट करा मुंबई कराई चॅनलला. आणि अशाच भरपूर मजेशीर व्हिडिओसाठी आणि ज्या आपल्या रोजच्या जेवणात आपल्याला हेल्प करू शकतील अशा डिशेससाठी मुंबई कराई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.